मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे कूच करणार आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते तथा खासदार परभणीचे संजय जाधव आहेत. सर, काय सांगाल, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आज मुंबईकडे निघत आहेत? आज मोठ्या प्रमाणात मुंबईकडे लोकांचा ओढा आहे. शेवटी संयमाची एक परिसीमा असते. आता सरकार येऊन जवळजवळ वर्ष होत आले. आणखीनही सरकार जर मराठा आरक्षणावर काही भूमिका आपली स्पष्ट करणार नसेल तर मला वाटते की सरकार वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारते असं लोकांच्या मनामध्ये एक भावना तयार झाली. आणि मला मुळातच म्हणायचं की ओबीसी आरक्षणाचा हक्क हिरावून आम्ही मराठा आरक्षण मागतोय असं तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू नका. कारण ओबीसी आरक्षण आम्हाला नकोय, परंतु जे मराठा समाजाला आरक्षण हवंय ते आरक्षण सरकारने द्यावं ही मुळात मुख्य मागणी आहे. आणि का नाही द्यावी, का नाही मागवणे आम्ही? कारण शेवटी मराठा समाजात गरीब माणसं नाहीत. ओबीसी समाजातला उच्च प्रभू, उच्च शिक्षित माणूस, मोठ्या परिवारातला माणूस सुद्धा आरक्षणाचा लाभ घेतो. आणि इतर समाजातल्या गरीब माणसाला, विशेषतः मराठा समाजातल्या गरीब माणसाला ज्याची चूला पेटवायचे वांदे आहेत, अशा माणसाला आरक्षण मिळत नसेल आणि त्या हक्कासाठी जर आम्ही लढत असेल, कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की हे जातीवर आधारित आरक्षण नको, हा आर्थिक निकषावर आरक्षण असावं. आणि ती भूमिका आज ह्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या रूपाने ह्या ठिकाणी पुढे आलेली आहे. आणि जरांगे पाटलाच्या समरणार्थ आम्ही सगळेजण आहोत. कारण शेवटी बघा, कोर्टाला काय आदेशित करायचं होतं, सरकारला काय करायचं होतं, जेव्हा जरांगे पाटील 4 महिन्यापासून आरक्षणाच्या ह्या लढ्यासाठी तयार होत आहेत, 27 तारीख त्यांनी डेडलाईन दिलेली चालू, 29ला आम्ही मुंबईत येणार, हे सगळं माहीत असताना सरकारने ह्या भूमिका सगळ्या ज्या काही निर्णय घ्यायचे होते, ज्या काही गोष्टी करायच्या होत्या, त्या 8 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी जरी केल्या असत्या किंवा 5-6 दिवसापूर्वी जरी एखादी भूमिका जाहीर केली असती आणि जरांगे पाटलाला जर विनंती केली असती की बाबा गणेशोत्सवाचा काळ आहे आणि आपण थोडं जरा हे थांबू द्या, त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यायची घ्या, तर जरांगे पाटलाने कदाचित एखाद्या वेळेस स्वीकारली असती, असं माझं नाही म्हणायचं मत नाही. परंतु तुम्ही ऑन दी स्पॉट आज आम्ही निघतोय आणि तुम्ही काल आम्हाला संध्याकाळी सांगता की उद्या तुम्ही निघू नका, म्हणजे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आज आम्ही बघतोय देशाच्या संसदेमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्ती जर 30 दिवसाचा कालावधीमध्ये जेलमध्ये गेला तर 31व्या दिवशी त्याचं ऑटोमॅटिक सदस्यत्व रद्द. अरे काय, हे काय जुलुमशाही झाली? म्हणजे हुकुमशाहीला सुद्धा लाजवील अशा प्रकारचे जर सरकार निर्णय घेऊन तुम्हाला ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये विरोधी पक्षच नको आहे, तर तुम्ही तशीच घटनाच बनवा ना. तशी बाबासाहेबांनी जो घटना बनवली आहे ती जर तुम्हाला तोडमोडच करायची असेल, ती जर तुम्हाला जे वेगळ्या वळणावर न्यायची असेल तर तुम्ही नेऊ शकता. शेवटी सरकार तुमच्याजवळ आहे. म्हणजे आता तुमचं एवढ्या मोठं सरकार, जवळजवळ 235-37 आमदार तुमचे 288 पैकी निवडून येऊन सुद्धा तुमच्या मनामध्ये आणखीन विरोधी पक्षाबद्दल एवढा द्वेष असेल तर शेवटी नियतीला काय मान्य आहे काळ ठरविल. आज काय मी सांगू शकत नाही. सरकार मराठा आरक्षण देण्याच्या विचारात आहे असं वाटतंय का, की या सगळ्या घडामोडी घडतायत? मनोज जरांगे इतके दिवस झाला आंदोलन करतात, आता ते मुंबईमध्ये जाऊन उपोषण करतायत. वाटतंय सरकारनं आता शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली? बघा, हे मुदतवाढ हे खेळणं आहे. आता जरांगे पाटलाचं आंदोलन स्थगित होऊन मला वाटते लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मुदत स्थगित झालं, तेव्हापासून आजपर्यंत 1 वर्ष उलटून गेले. आतापर्यंत समिती काय करत होती? आता तुम्ही काल समिती जाहीर केली आहे. अरे तुम्ही महिन्यापूर्वी जरी केली असती तरी थोडं समाधान आम्हाला वाटलं असतं. तुम्ही समिती कधी जाहीर केली? 2 दिवसापूर्वी. म्हणजे तुम्हाला तहान लागल्यावर तुम्ही विहीर खोदायला निघता, तशी तहान भागल. कसं लोक शांत बसतील? कारण हा आता उद्रेक होईल. एक दिवशी ह्या राज्यामध्ये उद्रेक होणार ही वस्तुस्थिती आहे. शेवटी तुम्ही एका हिंदुत्वाच्या अजेंडाखाली सरकार चालवता आणि 2 समाजामध्ये तुम्ही भांडणं लावता. शेवटी तुम्हाला काय साध्य करायचंय? ओबीसीला वेगळं बोलता, ओपनला वेगळं बोलता, दलिताला वेगळं बोलता, मुस्लिमांना वेगळं बोलता. अरे तुमच्या पोटात काय चाललंय हे कळायलाच मार्ग नाही. कुठंतरी हा विषय संपला पाहिजे. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी काही मराठा समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती पूर्णत्वाला नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं पुण्य वाटून घ्यावं, मी ह्या मताचा आहे. एखादा इतर समाजाचा राज्याचा मुख्यमंत्री झाला म्हणून आम्ही त्यांच्या पोटात पोटशूळ उठले असं तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू नका. देवेंद्र फडणवीस साहेब, मी 2004 पासून त्यांच्यासोबत काम केले. विरोधी पक्षात असताना 2004 आणि 2009 जवळजवळ 10 वर्ष मी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत विरोधी पक्षात काम केले. एक चांगलं अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. परंतु त्यांनी सुद्धा वैचारिक विचार करून आपण ह्या ठिकाणी मराठा समाजाबद्दल आपण थोडी भूमिका घ्यावी. कारण तो जो बी कोणी गरीब समाज आहे
आणि त्या गरीब समाजामध्ये जर काही अडचणी असतील तर ते सोडवण्याचं राज्याचं प्रमुख आहे, तुमची जिम्मेदारी आहे. आणि मराठा समाजाचा अनेक वर्षापासून खोळंबत पडलेला हा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पुण्य वाटून घेऊन ह्या लोकांना न्याय देण्याचं काम करावं. आयुष्यभर समाज तुमचा ऋणी राहील, हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. एकीकडे मनोज जरांगे जसं जाणार जाहीर केल्यानंतर आता ह्या 3 दिवसांमध्ये लक्ष्मण हाके असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, भाजपचे अनेक नेते जरांगे पाटलांना तुटून पडलेले आहेत की हे जे आरक्षणाचा विषय आहे तो घटनाबाह्य असं त्यांचं म्हणणं. हे बघा, लक्ष्मण हाके असतील, त्याचबरोबर तुमचे गुणरत्न सदावर्ती वकील साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, ह्यांचा विरोध म्हणजे सरकारची भूमिका घेऊन वागणारे लोक आहेत. ज्यावेळेस उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री या राज्याचे होते त्यावेळेस ही सगळी लोक सरकारच्या विरोधात होती. जरांगे म्हणजे तुमचे गुणरत्न सदावर्ते साहेब भाजपचा अजेंडा घेऊन चालू लागले. आज सरकार भाजपचं आहे तर ते भाजपच्या वतीने चालायला लागले. म्हणजे गुणरत्न सदावर्ते साहेबांची भूमिका काय आहे सगळ्या लोकांना आंधळ्याला सुद्धा दिसायली आहे. त्यामुळं त्याच्याविषयी जास्त न बोललेलं बरं. ही सगळी भूमिका, ह्या सगळ्या लोकांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे. हे वैयक्तिक आलेलं नाही. ज्या दिवशी जरांगे पाटील मैदानात उतरतात लगेच 2 दिवसामध्ये हाके साहेबाला जाग येते. मग जरांगे पाटील गप्प असले की हाके साहेब बी गप्प असतात. मग जरांगे पाटील गप्प असो की अग्रेसिव्ह असो, तुम्ही तुमच्या भूमिका स्पष्ट करून मैदानात उतरायला पाहिजे ना. तुम्हाला कोणी अडवले का? लोकशाही आहे बघा, लोकशाहीमध्ये सगळ्याला आंदोलन करण्याचा हा नैतिक अधिकार आहे. परंतु पुढच्यानं केलं म्हणून मला बी करावं वाटतंय हे चुकीचं आहे. त्यांना काय भूमिका घेतल्या, जरांगे पाटलांनी जे भूमिका घेतल्या ती त्यांना घेऊ द्या. तुम्हाला काय घ्यायची तुम्ही, पण जरांगे पाटील घेत असताना तुम्हाला का घ्यावं असं वाटतंय? तुम्ही अशा वेळी थांबायला पाहिजे. आणि ज्यावेळेस जरांगे पाटील शांत होतील त्यावेळेस तुम्ही एखादी भूमिका तुम्हाला काय घ्यायची तुम्ही घ्या ना. तुम्हाला नको म्हणले का? परंतु त्यांनी केलं म्हणूनच तुम्हाला करावं वाटतंय. म्हणजे तुम्ही ही भूमिका करता का तुम्हाला सरकार करायला लावते असं माझ्या मनात कधी कधी संशय. जरांगे पाटलांनी आवाहन केले की जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. तुम्ही सहभागी होणार ते आंदोलन? आम्ही 29ला मुंबईत जाणार आहोत. आंदोलन ज्या पद्धतीनं चालू केले, हा विषय आंदोलन हे कोण्या व्यक्तीचं नाही आहे. जरांगे पाटील ज्यावेळी समाजासाठी रस्त्यावर उतरून जीवाचं रान करत आहेत अशा वेळी मराठा समाजातल्या युवकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं हे समाज म्हणून त्यांचं कर्तव्य असं मला वाटतंय. आणि म्हणून एक समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, मी खासदार म्हणून नाही पण एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी जरांगे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, यामध्ये काही दुमत नाही. तर हे होते खासदार संजय जाधव यांनी सांगितले देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण देऊन पुण्य वाटून घ्यावे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.